आपल्या भारतीयाचं जितकं कौतुक करावं तेवढं कमीच आहे म्हटलं तरी चालेल। 9 तासावरून 12 तासाचा कामाचा वेळ वाढवला राज्य सरकारने, तरीही कोणीही संघटना किंवा कर्मचारी वर्ग बाहेर पडला नाही आणि आंदोलन केली नाही। याचाच मतलब असा आहे की आम्हाला जी आहे ना ही गुलामगिरी फार पसंत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या पिढ्याने पिढ्या बुजवून दिलेल्या आहे, नाही तर आजही तुम्ही 14-14, 15-15 घंटे कामात राहिले असते। हे विसरता कामा नये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्हाला जी दिलेली आहे मुभा आणि जे हक्क दिलेले आहेत ते हक्क तुम्ही वाचवू शकत नाही। याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही म्हटलं तरी चालेल। आता आपल्या देशात जर हे खाजगीकरण जर असं चालू राहील तर खाजगीकरणानंतर तुमचा वेळ, तुम्ही परिवाराला वेळ किती देऊ शकाल? त्याचबरोबर अगर परिवाराला वेळ नाही दिला तर परिवार तुमच्यासोबत राहणार का? त्यानंतरची गोष्ट जर विचार केला तर फार मोठा एक नुकसान। आधी तर सरकारनं खाजगीकरण केलं आणि खाजगीकरण केल्यानंतर सगळ्यात आधी 2 करोड जॉब देणार होते, 2 करोड जॉबसुद्धा दिलेले नाही आणि त्याला कारणीभूत नुसतं सरकारच नाही आहे। सरकार असल्यापेक्षा आपणही त्याच्यामध्येही 95% जे भागीदार आहे ते आपण लोक आहोत। आपण लोक जर त्यांना इथेपर्यंत बसवलं नसतं, त्यांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवलं असतं किंवा आपण आंदोलनं केली असती तर हीच स्थिती येत आली असती नाही। आज जर बाप 12 घंटे काम करत असेल तो आपल्या मुलाला काय शिकवणार? जर एक आई 12 घंटे जर काम करत असेल ते आपल्या मुलीवर किती लक्ष ठेवणार? म्हणजे मुलं आणि मुली हातून गेलेल्या म्हणजे येणारं जे भविष्य आहे ते आपण अंधारकरमय करत आहोत, आजच करत आहोत। तर उद्याची चिंताच कशाला म्हटलं तरी चालेल। म्हणजे आज करा, खा आणि मोकळे व्हा। म्हणजे तुम्हाला असं वाटते की आपली येणारी पिढीही जे मजूर वर्ग तोंड उचलत नसेल तर येणारी पिढी ही गुलामच पैदा व्हावी असं जर वाटत असेल, तेच मजूर आपलं तोंड बाहेर, मजूर जर आपल्या हक्कासाठी लढत नसतील तर ते दिवस दूर नाही आहे की जिथे ज्याची जे काम आहे तेच त्यांना काम करायचं आणि बाकीच्यांनी जे मूक पुत्र म्हणतात त्याला, त्यांनी आपल्यावर शासन करायचं आणि आपण त्यांचं म्हणजे सेवा करायची। हेच दिवस जर तुम्हाला पाहिजे असेल, हे 4 दिवस काही वर्ष थांबून जा। अगर तुम्ही जर आवाज उचलला नाही किंवा कामगार लोकांनी आवाज उचलला नाही तर ते दिवस दूर नाही आहे की जिथे आपल्याला आपले जे पूर्वीचे दिवस आहेत ते पूर्ण तसेच्या तसेच परत वापस आल्याशिवाय राहू शकणार नाही। तर त्याकरिता प्रत्येकानं जागृत असणं फार महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर जर आपली येणारी पिढी जर आपल्याला जागृत आणि सुसज्ज बनवायची आहे, शिक्षित बनवायची आहे तर आपल्याला आपले हक्क जाणून घेणं फार महत्त्वाचे। सगळ्यात मोठा जर गोष्ट केली असेल तर ती म्हणजे आता मराठ्याला आरक्षण मिळण्यासाठी किती मेहनत घ्यावं लागत आणि ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सांगितलं होतं की मी तुम्हाला आरक्षण देतो, त्यावेळेस मराठ्याने ते घेण्यास नकार दिली। आज तळमळ होत आहे त्यांचे, आज मराठ्यांची तळमळ होत आहे, पण मराठ्याला फक्त आश्वासन भेटत आहे, आरक्षण नाही। आज त्यांच्यामध्ये ही खूप गरिबीची लेवल खाली पार केलेली आहे आणि त्यांच्यामध्येही आत्महत्या होत आहे, कारण की शेती जेवढी पाहिजे तेवढी काम करत नाही आहे आणि उत्पन्न जेवढं पाहिजे तेवढं मिळत नाही आहे। तर यावरून विचार करा, आज म्हणजे स्टार्टिंग कुठून होतं आणि तुम्हाला हक्क मिळाले। आणि RSSनं जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं तर बाबासाहेब जिवंत असतानाही त्यांनी त्यांचं प्रेत यात्रा काढलेली होती आणि त्याचबरोबर तिरंग्याला मानण्यास नकार दिलेला होता। 1990 पासून अशी कोणतं त्यांच्यामध्ये देशभक्ती जागृत झाली की त्यांना एवढं देशाविषयी प्रेम वाटायला लागलं। आणि त्याचबरोबर BJP सरकार आली आणि BJP सरकारनं तुमचे पाहता कितीतरी हक्क हस्तगत करून टाकले आणि आपण नुसतं पाहत राहिलोय। आता विचार करा, अगर पिढी जर आपली पुढची व्यवस्थित निघायची असेल या ते सुशिक्षित निघायची असेल तर विचार करणं फार। भारतीय जनता पार्टी म्हणजे भारतातील जनतेची पार्टी, नाव एवढं खतरनाक ठेवलेलं आहे की एक माणूस विचारही करू शकत नाही की खरोखर भारतीय जनता पार्टी म्हटल्यानंतर ही खरोखर भारतीय लोकांची जनता पार्टी आहे। पण ही जनता पार्टी नाही आहे, ही जुमला पार्टी आहे आणि ही माहीत आहे का पुंजीपतीची पार्टी आहे, तुमची आमची पार्टी नाही। जे 8 तास काम करणारे जे मजूर आहे त्या मजुराचा टाईम 8 तासावरून 12 तास केले, पण भाग्यवंत आमचे भारतीय मजूर, एकाने तरी कोणाची तरी हिंमत म्हणावी की त्यांनी बाहेर येऊन त्याबद्दल बोलावं किंवा काही संघटना तयार करून बाहेर निघावं। तुम्हाला अधिकार दिलेले आहे संविधानाने, संघटना तयार करा, बाहेर निघा त्यामधून, पण नाही, आम्हाला त्याचा फायदाच घ्यायचा नाही। काय हे फायदा कशासाठी घ्यायचा? आम्हाला गुलामी खूप पसंत आहे, भारतीय लोकांना गुलामी 1 नंबर पसंत आहे।